कुस्ती संपायला शेवटचे 12 सेकंद उरले होते। सगळा सामना हा भारताच्या निशा दहियाच्या बाजूने होता। उत्तर कोरियाची कुस्तीपट्टू सोलगम पाक राग डोक्यात ठेवून संधीची फक्त वाट बघत होती। दुसऱ्या बाजूला मात्र भारताची कुस्तीपट्टू निशा दहिया इकडे वेदनेने पार कळवळत होती। निशा दहियाचा कोपरा निसटला होता आणि तिचं बोट देखील तुटलं होतं। तिचं ते वेदनेनं विव्हळणं बघणं भारतीयांसाठी असह्य होतं। सामना थांबावा लागला होता। मॅटवरती डॉक्टर्स आले होते। निशा तळमळत होती। ती सामना खेळणार की नाही अशी चिंता सर्वांना लागून राहिली होती। निशा पुढे 2 पर्याय होते। एक म्हणजे त्या वेदना सहन करून तो सामना खेळणं, नाहीतर मॅट आणि कुस्तीचा सामना अर्धवट सोडून निघून जाणं। पण निशानं धीर सोडला नाही। मैदान सोडणं हे भारतीयांना कधीच मान्य नाही आणि नसेलही। तिलाही ते मान्य नव्हतं। ती पुन्हा मॅटवर मोडलेल्या हातासह उभी राहिली आणि वाघासारखी लढली सुद्धा। म्हणजे ही गोष्ट आहे निशा दहियाच्या ऑलिम्पिक मधल्या पराक्रमाची आणि तिच्या लढाऊ बाण्याची। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। म्हणजे निशा दहिया ही एक भारतीय कुस्तीपट्टू असून ती यंदाच्या ऑलिम्पिक मेडलसाठी प्रमुख दावेदार होती। एक सामना जिंकत ती क्वार्टर फायनल पर्यंत देखील पोहोचली होती। युक्रेनच्या टेटियाना रिझ्को हिला नमवून तिने पुढे चाल केली होती। त्यानंतर तिचा सामना आला होता उत्तर कोरियाच्या पाक सोलगम विरुद्ध। हा सामना देखील ती जिंकणार असा विश्वास होता। त्याचं कारण म्हणजे आशियाई कुस्ती स्पर्धेत निशानं तिला एक हाती हरवलं होतं। दोघींची नावं पुकारण्यात आली आणि सामना सुरू झाला। पहिल्या 10 सेकंदातच निशाने आक्रमक सुरुवात करत लेग अटॅक करत कंट्रोल मिळवला आणि पहिले 2 गुण घेतले। त्यानंतर रोल करून पुन्हा 2 गुण मिळवले। निशा ज्या प्रकारे खेळत होती त्यानुसार सामना ती जिंकणारे फिक्स होतं। तिने पहिल्या हाफमध्ये उत्तर कोरियाच्या पाक सोलगम विरुद्ध 4-0 अशी आघाडी घेतली होती। निशाची लीड पाहून उत्तर कोरियाच्या खेळाडूने अटॅक करणं सुरू केलं। दुसऱ्या हाफच्या पहिल्या 5 सेकंदातच सोलगमने 1 पॉइंट घेतला। त्यानंतर निशाने तिला पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर देत 2 पॉइंट्स घेतले। त्यावेळी पुढचा डाव खेळताना उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने रडीचा डाव खेळला आणि निशाचं बोट मोडलं। पंचांनी ताकीद दिली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। सामन्याला फक्त 1 मिनिट शिल्लक होता। पारडं भारताचं जड होतं। निशा 8 तर सोलगम 1। त्यानंतर निशा पुन्हा मैदानात उतरली आणि सामन्याला जोर लावला। निशाला काही करून कमजोर करण्याचा डाव उत्तर कोरियाच्या पैलवानाने आखला। तशा सूचना देखील कोरियन कोचने आपल्या पैलवानाला दिल्या। त्यामुळे तिने निशाला जोरात खेमी डावाची पकड घेत तिचा कोपरा डिस्लोकेट केला। निशा मैदानातच वेदनेनं तळमळत होती। तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं। आई आई म्हणत ती वेदनेनं विव्हळत होती। मोठी आघाडी असताना देखील निशा समोर पर्याय नव्हता। सामन्याला 33 सेकंद बाकी होते। निशाचा हात साथ देत नव्हता। मॅटवरती डॉक्टर्स आले होते। निशा तळमळत होती। ही सामना खेळणार की नाही अशी चिंता सर्वांना लागून राहिली होती। अशा वेळी निशा पुढे 2 पर्याय होते। एक म्हणजे त्या वेदना सहन करून तो सामना खेळणं, नाहीतर कुस्तीचा सामना अर्धवट सोडून तिथून निघून जाणं। पण निशाने धीर सोडला नाही। मैदान सोडून जाणं हे आपल्या रक्तात नाही तिला माहिती होतं। विरोधी सोलगमने याचाच फायदा घेतला आणि 2+2+2 असे एकूण 6 गुण घेतले। सामना आता 8-8 ने बरोबरीवर आला होता। 12 सेकंद बाकी असताना निशाला वेदना झाल्यानं सामना पुन्हा थांबला। 12 सेकंदात सोलगमला 2 पॉइंटची गरज होती। भारताने अपेक्षा सोडल्या। दुखापत झाली नसती तर भारताचं मेडल फिक्स होतं, पण दुखापतीने घात केला। अशा वेळी कोणालाही अपेक्षा नसताना मैं लढूंगी म्हणत निशा पुन्हा उभी राहिली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। कोपरा निसटला, बोट मोडलं तरीही निशा उभी राहिली। यातच गोल्ड मेडल मिळाल्याची भावना सर्वांच्या मनात तयार झाली। पुढच्या 12 सेकंदात उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने 2 पॉइंट्स घेतले आणि तो सामना जिंकला। निशाने भलेही सामना गमावला असेल, पण निशा खऱ्या अर्थाने वाघासारखी लढली। पण निशाचे आणि भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक वीरेंद्र दहियांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की हे 100% जाणून बुजून होतं। तिने निशाला जाणीवपूर्वक दुखावलं। आम्ही पाहिलं की कोरियन कोपऱ्यातून एक सूचना आली, त्यानंतर तिने मनगटाच्या सांध्यावर मारलं। तिने निशाकडून पदक हिसकावून घेतलंय। प्रशिक्षक पुढे म्हणाले की निशानं ज्या प्रकारे सुरुवात केली होती तिच्या गळ्यात पदक होतं आणि ते हिसकावलं गेलंय।
निशा बचाव आणि प्रत्याक्रमण करण्यात या दोन्हीमध्ये उत्कृष्ट होती. तिने आशियाई पात्रता स्पर्धेत याच कुस्तीपटूचा पराभव केला होता. मंडळी, निशा दहियाचा जन्म 20 जुलै 1997 रोजी हरियाणातल्या आदियान या गावात झालाय. वडिलांच्या कुस्ती खेळाच्या आवडीपासून प्रेरित होऊन तिने वयाच्या 12व्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजून तिने 2019-2020 मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 65 किलो गटात सर्वाधिक विजय मिळवले. 2019ला कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू बनली. एवढंच नाही तर जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देखील तिने पदक जिंकलाय. खरं तर मागे तिच्यावर डोपिंगचे आरोप झाले होते, त्यामुळे तिच्यावर 4 वर्षांची बंदी देखील घालण्यात आली होती. पण तरीही निशाने धीर सोडला नाही आणि विजयी पुनरागमन करत 2019 मध्ये 23 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. तिच्या या सर्व संघर्षादरम्यान तिला सहकारी कुस्तीपटू ऑलिम्पिकवीर साक्षी मलिकचा पाठिंबा मिळाला होता. मागे तिच्या बाबतीत एक मोठी अफवा पसरली होती की तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली म्हणून. ती बातमी सबंध हरियाणा आणि देशभरात देखील पसरली होती. अज्ञातांनी तिच्यावर अचानकपणे हल्ला करून तिच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच या हल्ल्यात तिच्या भावाचा देखील मृत्यू झाला आणि आई गंभीर जखमी झाल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. मात्र ही नुसतीच अफवा असून कुस्तीपटू निशा दहिया ही ठणठणीत असल्याचं त्यानंतर समोर आलं होतं. तिच्या हत्येची बातमी प्रसिद्ध होताच निशाने भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून मागे एक व्हिडिओ मेसेज जारी केला होता. यामध्ये तिने आपण ठणठणीत असल्याचं सांगितलं होतं. तसेच माझ्या घरातील सदस्य देखील सुरक्षित असून त्यांना काहीही झालं नसल्याचं तिने म्हटलं होतं. मागे हरियाणा येथील एका महिला पैलवानाची हत्या झाली होती. या महिला पैलवानासोबतच तिचा भाऊ आणि आईवर देखील गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यामध्ये निशा पैलवान तसेच तिच्या भावाचा मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. सोनीपूर मधील हलालपूर गावात झालेली ही घटना होती. हत्या झालेली महिला पैलवान आणि कुस्तीपटू निशा दहिया यांचं नाव सारखंच असल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता आणि परिणामी त्यातून कुस्तीपटू निशा दहियाची हत्या झाल्याची अफवा पसरली होती. पण एकूणच काल निशाने जो काही कारनामा केलाय त्याला अजिबातच तोड नाही. पदक भलेही ते आणू शकली नसेल, पण तिनं भारतीयांना लढायचं कसं हे मात्र नक्कीच शिकवलंय. तिच्या या कर्तृत्वाला विशेष भारी टीमचा मानाचा सलाम आहे. बाकी तुम्हाला निशा दहियाच्या या कुस्तीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.